डॉक्टर अर्चना, होमिओपॅथिक कन्सल्टंट। ही एप्रिल 2022 मध्ये मेल पेशंटची ऑनलाईन घेतलेली केस आहे। तेव्हा त्यांचे वय 65 वर्ष होते। त्यांना 2015 पासूनच फ्रिक्वेंट युरिनेशनचा अधूनमधून त्रास होत होता, परंतु 2018 मध्ये हा त्यांचा त्रास खूप वाढला, म्हणून त्यांनी स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणजेच युरोलॉजिस्टला कन्सल्ट केले। सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेटची साईज थोडी वाढली आहे असे दिसून आले। त्यांनी 3-4 डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केली, पण त्यांना कुठेच रिलीफ होत नव्हता। मग काही दिवस ट्रीटमेंट करून त्यांनी सर्व मेडिसिन बंद केले, परंतु 2022 मध्ये त्यांचा त्रास खूपच वाढला। दिवसातून 15 ते 20 वेळा लालसर रंगाची युरिन होणे, त्यामध्ये जळजळ होणे, सारखे युरिनला जाऊन आल्यामुळे खूप विकनेस जाणवणे, एवढेच नव्हे तर रात्रीला सारखे उठावे लागत होते, त्यामुळे ते रात्री डायपर लावून झोपायचे। डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला, परंतु त्यांना ते करायचे नव्हते। मग मित्राने सुचवल्याप्रमाणे त्यांनी माझ्याकडे ट्रीटमेंट चालू केली। ॲक्यूट कंप्लेंटमध्ये त्यांना पहिल्या 5-6 दिवसातच बराच फरक जाणवला। डायपर वापरणे त्यांचे 2 दिवसातच बंद झाले। त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचे तर ते खूप स्वाभिमानी, जिद्दी स्वभावाचे आहेत। दुसऱ्यांवर अवलंबून राहायला त्यांना अजिबात आवडत नाही। खूप महत्वाकांक्षी आहेत। तसेच ऑपरेशन व ॲलोपॅथिक औषधांमुळे होणारे साईड इफेक्ट यांची त्यांच्या मनात भीती सुद्धा खूप होती। त्यांना कॅल्किरिया काग, सल्फर, हायसॅमस, ॲसिटिक ॲसिड ही औषधं दिल्या गेली। मेडिसिनची नावं सांगण्याचा उद्देश एवढाच की हल्ली सोशल मीडियावर होमिओपॅथिक औषधांबद्दल खूप जाहिराती अवेलेबल आहेत, परंतु त्याला बळी न पडता होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ट्रीटमेंट करून घेणे महत्त्वाचे असते। कारण पेशंटची मानसिक लक्षणं जशी बदलतात त्यानुसार औषधांमध्ये बदल करणे गरजेचे असते। या पेशंटची फेब्रुवारी 2024 पासून त्यांना आराम असल्यामुळे ट्रीटमेंट बंद आहे। मी त्यांचा मार्च 2025 ला व्हॉट्सअपवर घेतलेला फॉलोअप केसच्या शेवटी अपलोड केलेला आहे। होमिओपॅथिक ट्रीटमेंटने त्यांना ऑपरेशन करण्याची गरज पडली नाही। सो स्टे ट्यून टू अभीज होमिओपॅथी। थँक यू।